नमस्ते मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण एक थोडीशी हटके तरतूद बघणार आहोत. हटके तरतूद अशासाठी की या तरतुदीचा वारंवार उपयोग केला जात नाही आणि माझ्या मते बऱ्याचशा महसूल अधिकाऱ्यांना किंवा कार्यकारी दंडाधिकारी किंवा दंडाधिकारीय अधिकार प्राप्त असलेल्या किंवा वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना ही तरतूद तितकीशी माहीत नसावी. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये आज ही थोडीशी हटके तरतूद मी घेतलेली आहे. या तरतुदीचं नाव आहे एक्सह्युमेशन. नाव लक्षात घ्या, एक्सह्युमेशन. याचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग आहे EXHUMATION, एक्सह्युमेशन. याची कायदेशीर तरतूद जी आहे ती फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड, याच्या कलम 176 मध्ये आहे. या एक्सह्युमेशनचा अर्थ असा आहे की जमिनीखाली खोदून काहीतरी बाहेर काढणे, विशेषतः प्रेत बाहेर काढणे. याला दुसरा इंग्रजी पर्यायी शब्द आहे डिसइंटरमेंट ऑफ बॉडीज, द ॲक्ट ऑफ डिगिंग समथिंग आउट ऑफ द ग्राउंड, एस्पेशली अ कॉप्स वेअर इट हॅज बीन बरीड. म्हणजे एखादं प्रेत ज्या ठिकाणी गाडलेलं आहे त्या ठिकाणून ते खोदून बाहेर काढणे, जमिनी बाहेर काढणे. हा एक्सह्युमेशन हा जो शब्द आहे तो मूळतः लॅटिन शब्दापासून आलेला आहे. या लॅटिन मध्ये EX जो आहे याचा अर्थ आहे बाहेर काढणे, बाहेर काढणे, आउट ऑफ. आणि ह्युमस, HUMUS, ह्युमस, याचा अर्थ आहे जमीन, ग्राउंड. अशा प्रकारे एक्सह्युमेशनचा अर्थ लावला जातो की जमिनीच्या बाहेर काढणे. आता मयत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी किंवा इतर संबंधित तथ्यांवर निर्णय घेण्यासाठी कायदेशीरपणे त्याचे मृत शरीर दफनभूमीतून खोदून शवपेटीच्या बाहेर काढणे, अशी ही तरतूद आहे. इंग्लिशमध्ये ऑथोराइज्ड डिगिंग आउट ऑफ द कॉफिन of a dead person from his grave in order to establish his cause of death or to decide upon some other relevant fact. आलं लक्षात? तर भारतामध्ये एक्सह्युमेशनचा वापर क्वचित केला जातो, कारण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे धर्मसमुदाय आहेत त्याच्यातल्या बहुतांश धर्मसमुदायामध्ये प्रेत जाळून नष्ट करण्याची पद्धत आहे, रूढ आहे. काही समाज असे आहेत की ज्याच्यामध्ये जे प्रेत आहे ते जमिनीच्या खाली गाडलं जातं, म्हणजे दफन केलं जातं. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट आपल्याला एक माहिती असेल की पोलिसांना जर एखाद्या बेवारस प्रेत सापडलं, त्याचं कोणीच वारस सापडून मिळून येत नाहीये, तर सगळी प्रक्रिया, तपासाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर हे प्रेत शक्यतो जाळलं जात नाही, हे प्रेत पुरलं जातं. म्हणजे इन केस हे सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतरही काही दिवसानंतर जर त्याचे कोणी वारस समोर आले तर त्यांच्या हवाली ते करण्यात यावं किंवा पुढचा तपास करण्यात यावा, या दृष्टिकोनातून ही पद्धत रूढ आहे. ठीक आहे. आता एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेस कोणतीही संशयास्पद परिस्थिती नव्हती आणि त्याच्या मृतदेहाचे दफन शवविच्छेदनाशिवाय केले गेले, असा जर प्रसंग घडला आणि त्यानंतर अशी काही तथ्य प्रकाशात आली ज्यामुळे त्याचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याचे दिसून आले, मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक आहे किंवा काही प्रकरणात पहिले झालेले शवविच्छेदन अपर्याप्त होते, तेव्हा दफन केलेले प्रेत पुन्हा बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन केल्यास अधिक तथ्य प्रकाशात येईल अशी खात्री पडते. अशा प्रसंगी एक्सह्युमेशनची प्रक्रिया केली जाते. आलं लक्षात? आता दफन केलेले प्रेत बाहेर काढणे किंवा गुप्तपणे दडवलेले मय शरीर पुनर्प्राप्त करणे, या तरतुदीमध्ये असं आहे की दफन केलेले प्रेत बाहेर काढणे आणि गुप्तपणे दडवलेले मय शरीर पुनर्प्राप्त
करणे या दोन्ही गोष्टी एकच नसून या दोन्ही गोष्टी भिन्न भिन्न आहेत, हे प्रथम लक्षात घ्या. गुप्तपणे दडवलेले मयत शरीर पुनर्प्राप्त करणे या प्रक्रियेत मयत शरीर कायदेशीरपणे दफन केलेले नसते. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्हेगाराने किंवा एखाद्या गुन्हेगाराच्या टोळीने ठार मारले आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे शरीर गुप्तपणे दफन केले तर अशा शरीराची पुनर्प्राप्ती म्हणजे एक्सह्युमेशन नाही, हे लक्षात घ्यावं. या प्रकाराला गुन्हेगारी पद्धतीने ठार मारलेल्या व्यक्तीचे बेकायदेशीरपणे पुरलेले प्रेत बाहेर काढणे असे फार तर म्हणता येईल. म्हणजे लक्षात आलं का, एक्सह्युमेशन हे कायदेशीरपणे गाडलेले प्रेत आहे, दफन केलेले प्रेत आहे, परंतु असं गुप्तपणे किंवा एखादा पुरावा नष्ट करण्यासाठी किंवा संशय येऊ नये म्हणून जर एखादं प्रेत पुरलेलं असेल त्याला एक्सह्युमेशन म्हणता येणार नाही. एक्सह्युमेशन हा शब्द तेव्हाच लागू होईल जेव्हा धार्मिक पद्धतीने कायदेशीररित्या मृत शरीराचा दफनविधी केला गेला असेल तर या तरतुदी एक्सह्युमेशनच्या ज्या तरतुदी आहे त्या लागू होतील. आपल्याला आता कळलं असेल की एक्सह्युमेशन या शब्दाचा अर्थ काय आहे की जमिनीखाली दफन केलेले प्रेत खोदून बाहेर काढण्याची कायदेशीर प्रक्रिया म्हणजे एक्सह्युमेशन. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 174 अन्वये पोलीस संशयास्पद मृत्यूचा तपास करू शकतात आणि कलम 174 अन्वये तपास करणारे पोलीस अशा संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी त्या विभागाच्या किंवा त्या कार्यकक्षेच्या दंडाधिकाऱ्याला एक्सह्युमेशन करण्यासाठी परवानगी मागू शकतात किंवा विनंती करू शकतात. सीआरपीसी 176 पोट कलम 3 अन्वय एक्सह्युमेशन याबाबत कायदेशीर तरतूद आहे. या कलमान्वये ज्या मयत व्यक्तीचे आधीच दफन करण्यात आले आहे किंवा ज्याला जमिनीखाली पुरण्यात आले आहे अशा कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी त्याच्या मृतदेहाची तपासणी करणे जेव्हा दंडाधिकारी यांना योग्य वाटेल, अत्यावश्यक वाटेल तेव्हा असा मृतदेह जमिनीखालून उकरून काढण्यात लावण्याचा आणि त्याची तपासणी करून घेण्याचा अधिकार दंडाधिकारी यांना असेल. म्हणजे तहसीलदार, SDM म्हणजे तालुका एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांचे हे अधिकार आहेत. याच्यात न्याय दंडाधिकाऱ्यांचा कुठलाही संबंध नाही. महसूल खात्यातील दंडाधिकारी अधिकार असणारे अधिकारी या कलमान्वये कारवाई करू शकतात. यासाठी न्यायिक कामकाज करणाऱ्या न्यायाधीशांच्या परवानगीची आवश्यकता नाही, कारण फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 176 176 अन्वये करण्यात येणारी चौकशी ही एक दंडाधिकारीय चौकशी म्हणजे मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी आहे, हे लक्षात घ्या. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये हा अधिकार अपघाती किंवा अनैसर्गिक वाटणाऱ्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष अधिकारी ज्याला कोरोनर म्हणतात त्याला आहे. भारतामध्ये या एक्सह्युमेशनची कुठली कालमर्यादा निश्चित केलेली नाही. फ्रान्समध्ये एक्सह्युमेशनची कालमर्यादा 10 वर्ष आहे, जर्मनीमध्ये 30 वर्ष आहे, स्कॉटलंड यार्डमध्ये 20 वर्ष आहे, अशी कालमर्यादा तिथे निश्चित केलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक्सह्युमेशन करता येत नाही. पण आपल्याकडे भारतामध्ये अशी कालमर्यादा कुठलीही निश्चित केली गेलेली नाही. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना वाजवी शंका येईल की एखाद्या व्यक्तीचे शरीर किंवा प्रेत संशयास्पद परिस्थितीमध्ये दफन केले गेले आहे तेव्हा तो लिखित स्वरूपात त्याबाबतची कारणे नोंदवेल आणि जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 176(3) 176 सबसेक्शन 3 अन्वये कारवाई करण्याची लेखी विनंती करेल. ही लेखी विनंती केल्यानंतर दरम्यानच्या काळात त्या पोलीस अधिकाऱ्याने कबरीच्या त्या जी काही जिथं प्रेत दफन केलेलं आहे त्याच्या संरक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. तसेच प्रेत ओळखणारे साक्षीदार आणि त्याचे वैद्यकीय तपासणी करणारे जे अधिकारी आहेत, डॉक्टर्स, त्यांना घटनास्थळी उपस्थित राहतील याची व्यवस्था केली पाहिजे. प्रेत जर विघटित झालं असेल म्हणजे डिकम्पोज झालं असेल किंवा अशी शक्यता असेल तर घटनास्थळीच शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम
करण्याच्या दृष्टीने त्याने योग्य ती व्यवस्था केली पाहिजे पोलीस अधिकाऱ्याने. ठीक आहे. सामान्यतः अशा प्रकरणात दंडाधिकाऱ्याकडून या प्रक्रियेवर पर्यवेक्षण करण्यासाठी आणि शवविच्छेदनाचे निरीक्षण करण्यासाठी एक पथक तयार केले जाते, अशी म्हणजे प्रथा आहे. एक्सह्युमेशन प्रक्रिया कशी करावी याचे निकष आणि मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आलेली नाहीत, परंतु दफनानंतर किंवा मृत्यूच्या कारणास्तव उद्भवणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी किंवा नागरी उद्दिष्टासाठी ही प्रक्रिया वैयक्तिकरित्याही वापरली जाते. आता एक्सह्युमेशन केव्हा केलं जातं, तर मयताच्या जे व्यक्ती मयत झालेली आहे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी केलं जातं. जेव्हा त्या मयताला दफन केल्यानंतर काही खात्रीशीर शंका उद्भवली असेल, शवविच्छेदनानंतर दफनविधी झाल्यावरही मयताच्या मृत्यूच्या कारणाबाबत काही वाद असेल तर एक्सह्युमेशन केले जातं. एखाद्या महत्त्वाच्या वस्तूची पुनर्प्राप्ती करणे ज्यामुळे मयत प्रकरणावर अधिक प्रकाश टाकता येईल, जसे की एखाद्या व्यक्तीला अग्निशास्त्रांनी ठार मारल्यास मृत व्यक्तीच्या शरीरावरील गोळी परत मिळवणे इत्यादी. म्हणजे एखाद्याला गोळी घालून त्याचा खून केला असेल आणि ती गोळी जर परत मिळवायची असेल त्या मृत शरीरामध्ये रुतलेली, तरीही एक्सह्युमेशन करता येतं. दुसरी गोष्ट याच्यात अशी आहे की विमा, वारसा, नुकसान किंवा अपघात प्रकरणात दावा करण्यासाठी ओळख स्थापित करणे, टू एस्टॅब्लिश द आयडेंटिटी, यासाठी एक्सह्युमेशन करता येतं. या कामी मयताच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते. तिसरा प्रकार जो आहे, अयोग्यपणे किंवा फसवणूक करून चुकीच्या माणसाचे शरीर दफन करण्यात आले असल्यास एक्सह्युमेशन करता येतं. मागील पिढ्यांमधील पोषण किंवा रोग यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठीही एक्सह्युमेशन करता येतं. मागील पिढ्यांमधील मृत्यूचे कारण स्थापित करण्यासाठी एक्सह्युमेशनची तरतूद आहे. जेव्हा दफनभूमीची जागा पुनर्विकासासाठी हलवली जाते तेव्हा नॅचरली एक्सह्युमेशन केलं जातं. जेव्हा मयत व्यक्तीचे नातेवाईक काही कारणास्तव कबर स्थानांतरित करू इच्छितात अशा वेळेस एक्सह्युमेशन केलं जातं. मृत शरीराची अपघटन म्हणजे डिकम्पोजिशन प्रक्रिया रोखण्यासाठी किंवा कमी करण्याच्या पद्धतीचे परीक्षण किंवा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठीही एक्सह्युमेशन केलं जातं. एखादी अत्यंत महत्त्वाची वस्तू अनावधानाने मयतासोबत दफन झाली असल्यास ती परत मिळवण्यासाठी कुटुंबियाच्या विनंतीवरून एक्सह्युमेशन केलं जातं. तर वर आपण जी चर्चा केली अशा पद्धतीमध्ये एक्सह्युमेशन केलं जातं. आता एक्सह्युमेशन करण्यासाठी आवश्यक बाबी काय आहेत, तर कार्यकारी दंडाधिकारी किंवा या कामी नियुक्त केलेल्या विशेष अधिकाऱ्याचा लेखी आदेश पाहिजे. म्हणजे पोलिसांनी विनंती केल्यानंतर कार्यकारी दंडाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला जो अधिकारी असेल त्याचा लेखी आदेश लागेल. मयताच्या नातेवाईकांची उपस्थिती, तसेच त्यांनी किंवा दफनभूमीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने अथवा खून प्रकरणात अटक झालेल्या आरोपीने मयत व्यक्तीला दफन केलेली जागा जी आहे ती अचूक ओळखायला पाहिजे. एक लक्षात घ्या, एक्सह्युमेशन प्रक्रिया करताना मयत व्यक्तीचे नातेवाईक, कार्यकारी दंडाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला विशेष अधिकारी, संबंधित पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि 2 किंवा जास्त प्रतिष्ठित पंच आणि घटनेशी संबंधित अन्य व्यक्ती काही असेल तर यांनी उपस्थित राहावे. संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रीकरण म्हणजे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी हे दोन्हीही करण्यात यावे. दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय पोलीस एक्सह्युमेशन करू शकत नाही, हे लक्षात घ्यावं. भारतात सर्वसाधारणपणे अशी प्रथा आहे की एक्सह्युमेशनसाठी दंडाधिकारी 3 वेगवेगळ्या वैद्यकीय संस्थांकडून 3 वेगवेगळ्या फॉरेन्सिक रोगनिदान शास्त्रज्ञांचा अशा एका बॉडीची, अशा एका समितीची, कमिटीची स्थापना करतात. हे मंडळ, ही जी कमिटी आहे, ही मंडळ संयुक्तपणे एक्सह्युमेशन प्रक्रियेचे निरीक्षण करते आणि शवविच्छेदन परीक्षांचे आयोजन करते. जरी कायद्याला विशेषतः अशा मंडळाची निर्माण करण्याची आवश्यकता नसली तरीही सामान्यपणे यामागे मयताच्या नातेवाईकांना एक्सह्युमेशन प्रक्रिया कोणत्याही दबावाने मुक्त आणि न्याय पद्धतीने केली गेली आहे असा संदेश मिळावा
ही जी आपल्याला सांगितलं समिती वगैरे स्थापन करणे, याच्या मागे हा उद्देश आहे किंवा उद्देश असतो. एक्सह्युमेशन करताना जे प्रेत उकरून काढण्याचे जे खोदकाम आहे ते अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येते किंवा करण्यात यावं. शवपेटी कॉफिन जर असेल किंवा जर प्रेत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये, कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, याची काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे. आणि यानंतर उकरल्यानंतर शवपेटी किंवा प्रेत याची ओळख जे काही संबंधित आपण तिथं हजर ठेवतो त्यांच्याकडून आपण त्यांची ओळख पटवून घेतो. शवपेटीतून किंवा कबरेतून प्रेत बाहेर काढल्यानंतर ज्या ठिकाणी शवपेटी आहे त्या ठिकाणी शवपेटीचं झाकण जे असतं शवपेटीला वरती ते उघडून सर्व उपस्थितांनी थोडा वेळ शवपेटीपासून दूर थांबावे असे सूचना दिल्या जातात. यामुळे शवपेटीत तयार झालेले हानिकारक वायू जे असतात ते मोकळ्या हवेत निघून जातात आणि वैद्यकीय अधिकाऱ्यास मृत शरीराची तपासणी करणे सोयीस्कर होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत शरीराची तपासणी करण्यापूर्वी मृत शरीराचे छायाचित्र घेणे आवश्यक आहे, कारण त्यानंतरच्या हाताळणी दरम्यान मृत शरीराची हाडे, त्वचा इत्यादी अपघटन प्रक्रियेमुळे नाजूक झालेली असतात आणि ते तुटण्याची, नुकसान होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आधी फोटोग्राफ्स घेतले जातात, इव्हन व्हिडिओग्राफी केली जाते आणि त्याच्यानंतरही केली जाते. शवविच्छेदनापूर्वी संबंधितांना सर्व घटनेची सविस्तर माहिती द्यावी. यावेळी करण्यात येणारे शवविच्छेदन दिवसा आणि नैसर्गिक प्रकाशातच करण्यात यावे. शक्यतो रात्री एक्सह्युमेशनची प्रक्रिया करू नये शक्यतो, पण ज्या ठिकाणी व्यवस्थित प्रकाश आहे, प्रकाशाची सोय आहे, या ठिकाणी केल्यास हरकत नाही, पण शक्यतो करू नये. आणि या प्रकारच्या जे काही तपास आहे याची जी गोपनीयता आहे ही अबाधित ठेवण्यात यावी. शक्य असल्यास मैताच्या संपूर्ण शरीराची क्षकिरण तपासणी एक्सरे करण्यात यावा. शवविच्छेदनाची प्रक्रिया नेहमीप्रमाणेच करण्यात यावी. जे डॉक्टर्स असतात, फॉरेन्सिक एक्सपर्ट असतात, त्यांना हे माहिती असतं. नियमित पद्धतीने रासायनिक विश्लेषणासाठी व्हिसेरा इत्यादी जतन करण्यासोबतच अशा वेळी मैताचे हाडे, नख, केस, शवपेटी, मैताच्या शरीरावरील चारी बाजूंची आणि त्याच्या खालील मातीचे नमुने हे स्वतंत्रपणे गोळा केले जातात आणि ते स्वतंत्र ठेवून त्या डब्याला ती चिठ्ठी लावली जाते आणि उपरोक्त सर्व प्रक्रिया जी आहे तिचा पंचनामा केला जातो किंवा त्याची लेखी नोंद केली जाते. आता या एक्सह्युमेशनला काही मर्यादा आहेत, हे आपण शेवटी बघू. काय मर्यादा आहेत तर प्रगत अपघटन, ॲडव्हान्स्ड डिकम्पोजिशन, इजा आणि रोग प्रक्रिया ओळखण्यास याच्यात अडथळा येऊ शकतो. मैताच्या आर्द्रता पूर्णपणे संपलेल्या, सुकून गेलेल्या आणि काळे झालेल्या बोटांमुळे मैताची ओळख स्थापित करण्यासाठी बोटांचे ठसे जे घेतले जातात ते घेणं अशक्य होतं. फक्त जिवंतपणे शरीरावर आढळणाऱ्या काही नैसर्गिक खुणा नष्ट झालेल्या असतात. प्रगत अपघटनामध्ये म्हणजे ॲडव्हान्स डिकम्पोजिशनमध्ये फक्त हाडाच्या सांगाड्यावरील इजाच, म्हणजे स्केलेटल इंजुरीज जर काही असतील तर त्याच फक्त कळून येऊ शकतात, कारण की डिकम्पोजिशनमुळे मांस जे असतं ते झळून गेलेलं असतं. प्रगत अपघटनामुळे गुदमरणे, डुबणे म्हणजे पाण्यात डुबून मृत्यू, आघात इत्यादींची पुष्टी करणे किंवा ते नाकारणे हे अशक्य होतं. आता या जरी मर्यादा असल्या तरी बाहेर काढलेल्या प्रेताच्या शवविच्छेदनामुळे मोठ्या प्रमाणावर माहिती मिळू शकते. नातेवाईक आणि जनतेच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन केले जाऊ शकते. प्रगत अपघटन झाले असले तरी हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे ओळखले जाऊ शकते. बंदुकीच्या गोळीद्वारे छर्रे, शस्त्रास्त्रांचे जे अवशेष मिळतात इत्यादी सारख्या वस्तूंचे अस्तित्व मृत्यूचे स्वरूप म्हणजे नेचर ऑफ डेथ स्पष्ट करू शकते. व्हिसेराचे रासायनिक परीक्षण विषबाधा प्रकरणात उपयोगी ठरू शकते. डेंटल डेटा सुपरइम्पोजिशन तंत्राच्या मदतीने मैताची ओळख स्थापित करण्यास मदत मिळू शकते. तर थोडक्यात एक लक्षात घ्या की ही जी प्रक्रिया आहे ही कार्यकारी दंडाधिकारी किंवा दंडाधिकारी अधिकार वापरणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत राबवली जाते
आपल्याला सांगितलं तशी मंडळ आपण स्थापन करू शकतो, संबंधित व्यक्तींना हजर ठेवू शकतो. फक्त याच्यात एकच लक्षात ठेवावं की त्या मयताच्या मृत्यूबद्दल जर काही संशय असेल आणि ह्या एक्सह्युमेशनमुळे जर खरोखरच तपासात मदत होणार असेल असं जर आढळून आलं तरच हे एक्सह्युमेशन करावं. काही ठिकाणी मी एका ठिकाणी प्रांत असताना SDO असताना एक मृत शरीर सापडलेलं होतं, त्याची पोस्टमॉर्टम झालेली होती, पोलीस तपास झालेला होता, पोलिसांनी तपास झाल्यानंतर पुन्हा शरीराचं दफन केलं होतं. नातेवाईकांना ज्यावेळेस कळलं त्यावेळेस नातेवाईक आले आणि मला म्हणायला लागले की आता हे सगळं झालेलं आहे, परंतु आम्हाला असं वाटतंय की हे जे शरीर आहे ते आम्ही इथून काढून आमच्या गावामध्ये याचं दफन करू पुन्हा, किंवा याचं आमच्या गावामध्ये जाऊन त्याची अंत्यसंस्कार आम्ही पुन्हा करू, त्याच्यामुळे मला परवानगी द्या. मी ती परवानगी नाकारली. माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही मला खूप सपोर्ट केला त्यावेळेस. नाकारण्याचं कारण असं की त्या मयताच्या किंवा मृत्यूच्या कारणासाठी किंवा कारण निश्चित ऑलरेडी झालेलं होतं, त्याचा चाकू मारून खून केला गेला होता आणि पोस्टमॉर्टम झालेलं होतं. असं झाल्यानंतरही पुन्हा 2 आणि 3 महिन्यानंतर जेव्हा हे नातेवाईक येऊन मला म्हणायला लागले की सर एक्सह्युमेशनची परवानगी द्या, कोणीतरी वकील महोदयाने त्यांना सांगितलं होतं की अशी तरतूद आहे आणि ते त्या आशेने माझ्याकडे आले होते, परंतु मी ती परवानगी नाकारली कारण की मला ते योग्य वाटलं नाही. कारण की त्याच्यातून विशेष काही प्राप्त होणार नव्हतं, फक्त एक शरीर इथून काढायचं आणि दुसरीकडे नेऊन त्याचं दफनविधी करायचा, असं मला इथे योग्य वाटलं नाही. आणि 2-3 महिन्याचा काळ गेलेला होता. डिकम्पोजिशनही मोठ्या प्रमाणात झालं असण्याची शक्यता होती. पुन्हा त्या प्रेताचे हाल पुन्हा ते खूप सांभाळून काढावं लागतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मला काही योग्य वाटल्या नाही, त्यामुळे मी ती परवानगी नाकारली होती. त्याच्यात मृत्यूच्या कारणाबद्दल जर काही कॉन्क्रीट काही मिळेल असं जर मला वाटलं असतं तर मी निश्चितपणे परवानगी दिली असती, परंतु सगळं झालेलं होतं, पोस्टमॉर्टम झालेला होता, कॉज ऑफ डेथ कळलेली होती. पोलिसांनीही कुठल्याही प्रकारची विनंती केलेली नव्हती, फक्त नातेवाईकांची विनंती होती, त्याच्यामुळे मी ते फेटाळलं होतं. तर आज आपण एक नवीन तरतूद जी आहे त्याबाबत आपण माहिती घेतली. धन्यवाद.